नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. छायाचित्रणात कोणताही राजशिष्टाचार पाळला गेला नाही, जयंत पाटील यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहाबाहेर छायाचित्रणीकरण करण्यात आलं, मात्र या छायाचित्रणात कोणताही राजशिष्टाचार पाळला गेला नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहातील सर्वच सदस्य या छायाचित्रीकरणामध्ये सहभागी झाले होते, मात्र जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. छायाचित्रणात कोणताही राजशिष्टाचार पाळला गेला नाही असं जयंत पाटील यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच विरोधकांकडून ही नाराजी व्यक्त होते. विधान भवनाबाहेर झालेल्या छायाचित्रीकरणावर आता विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे. सर्वच सदस्य यावेळी उपस्थित होते. आपण हे दृश्य पाहतोय. सभागृहाबाहेर ज्या ठिकाणी ज्या पायऱ्यांवरती आंदोलन होतं, मात्र याच पायऱ्यांवरती सर्व सत्ताधारी आणि विरोधक एकत्र पाहायला मिळाले. या ठिकाणी छायाचित्रीकरण केलं गेलं, मात्र यावरून विरोधक यांनी नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. छायाचित्रणात कोणताही राजशिष्टाचार पाळला गेला नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. सहजासहजी आपल्याला निग्लेक्ट करता येणारी नाही. आणि तुम्ही जे म्हणताय की आम्ही निरोप दिलेला, निरोप आम्हाला हे मधले बसलेले सद्ग्रस्त आहेत ते शेवटच्या भास्कररावांना आणि आम्हाला शेवटच्या क्षणी सांगायला आले की निघा म्हणून. दुसरा प्रश्न असा आहे की काही सिनियरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही? जे 7-7 वेळा 8-8 वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही. फक्त हा विधिमंडळाचा विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे, मंत्र्यांचा फोटो नाही. त्यामुळे विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सरकार तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो, तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाहीत. आम्हाला मधले हे सद्ग्रस्त आहेत त्यांनी मला सांगितलं येऊन की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे, याही नवा प्रश्न तयार होतो.